नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. येलकोट जय मल्हार म्हणत बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीनं माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेची काल मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली. यावेळी मानकऱ्यांचा गौरव करण्यात आला. मुखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला साथ द्या. पूर्ण महाराष्ट्र सरकार आमदार डॉक्टर तुषार राठोड आणि विजयाताई पत्तेवार यांच्या पाठीशी राहील हे सांगण्यासाठी मी आज येथे आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या अध्यक्षपदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मुखेड येथील महाविजय संकल्प सभेत ते काल बोलत होते. नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज काँग्रेस कार्यालय नवा मोंढा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदी जण मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या अन्नपदार्थांमधील रासायनिक व जैविक अवशेषांची संपूर्ण बंधनकारक व वैज्ञानिक तपासणी यंत्रणा अद्याप प्रभावी स्वरूपात नाही. केवळ मर्यादित तपासणीनंतर आयात अन्न देशभर वितरित केले जाते. अनेक राज्यांमध्ये स्वतंत्र तपासणी यंत्रणा नाही. आयात अन्नपदार्थांच्या नियमित सेवनाचा सर्वाधिक परिणाम मुले, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. हा प्रश्न आरोग्य सुरक्षेशी निगडीत असल्यानं आयातीत अन्नासाठी टेस्टिंग कायदेशीररित्या बंधनकारक करत राज्य सरकारांमध्ये राष्ट्रीय एकात्मिक निरीक्षण यंत्रणा उभारण्याची मागणी काल खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघानं आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांसाठी पुकारलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महासंघाच्या प्रतिनिधींमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्या वतीनं देण्यात आली आहे. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.